चुनाव में खड़े होने का इसके लिए है कि समाज सेवा नली से लेके गली तक, और जो क्या रहता है ये जो कॉरपोरेशन इलेक्शन है ये मतलब बेस वर्कर का रहता है, और एक पर्सनल इमेज के ऊपर भी रहता है। 70% अगर हमारे पक्ष है तो 30% आदमी के ऊपर डिपेंड करता है। और मैं 2002 से 2007 में यहाँ कॉरपोरेटर था, तो आप उस टाइम के जो 3 वार्ड थे आप पता कर सकते हैं कि कितना मैंने काम किया और क्या किया। सीमेंट रोड का जब नहीं था, डामर रोड थी, एक किदवई साइड में पूरे नवा नकाशा में पाइपलाइन थी 4.5 इंची की, वो हमने डलाए थे, जो मतलब एक आज़ादी के बाद पहली बार वहाँ पर डली थी। तो हम लोग बेसिक में ध्यान देंगे लोगों के कि रोड इंफ्रास्ट्रक्चर कैसे ठीक करना है, सीवर लाइन कैसे ठीक करनी है, ड्रेनेज लाइन कैसे ठीक करनी है, इस चीज़ में ज़्यादा ध्यान देंगे। दादा काय कुठले मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लढताय? ते स्थानिक मुद्दे जे आहे आमच्याकडे, आमच्या प्रभागात प्रमुख मुद्दे म्हणजे आपले झोपडपट्ट्यांचे जे पट्टे वाटप आहे तो एक मोस्ट प्रमुख मुद्दा आहे तो। बाकी सिवर लाईनचे प्रॉब्लेम्स आहेत आमच्या, जसं आमच्या क्षेत्रामध्ये किदवाई ग्राउंड आहे त्याचे सौंदर्यीकरण आहे, बुद्धनगर ग्राउंड आहे त्याचे सौंदर्यीकरण आहे, असे अनेक मुद्दे आहेत आमच्याकडे जे आज आम्ही, कसं आहे की आज आमची सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे पण आमच्या प्रभागामध्ये आजपर्यंत भाजपचा नगरसेवक निवडून आला नाही। आज पक्षाने आम्हाला जबाबदारी दिली, आम्हाला तिकीट दिले। सर्वात अगोदर तर मी माननीय देवेंजी, माननीय गडकरी साहेब यांचा खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास केला। त्याचप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आमचे शहर अध्यक्ष दयाशंकरजी तिवारी, आमदार प्रवीणजी दटके, संजय भेंडे सर, या सर्वांचे मी धन्यवाद करतो की त्यांनी आमच्यावर विश्वास करून आम्हाला तिकीट दिली। त्यांनी 4 सर्वे केले, 4 सर्वे, 3 माननीय मुख्यमंत्र्यांचे झाले, एक माननीय गडकरी साहेबांचा सर्वे झाला। त्या सर्वेमध्ये त्यांना जे मेरिट सूचीमध्ये आले त्यांच्या, म्हणजे जे खरंच जमिनीवरचे कार्यकर्ते आहे, जे एक साधारण रोडचं झालं, गटरचं झालं, कचऱ्याचं झालं, हे बाकीचे जे मुद्दे मांडू शकतात, सभागृहात ठेवू शकतात, त्याच्यावर न्याय करू शकतात, अशा लोकांची त्यांनी निवड केली आहे। असं नाही की त्यांनी उचललं कोणी याचा भाऊ आहे, त्याच्या बहीण आहे, त्याच्या मिसेस आहे, अशा लोकांना तिकीट न देता जे खरंच ग्राउंड लेवलवर काम करतात अशा लोकांना पार्टीनं तिकीट देण्याची पुरेपूर कोशिश केली आहे आणि आम्ही त्यांच्या विश्वासात खरं उतरू हे मी पूर्णपणे हमी देतो। कारण की माझ्यासोबत जेही आज जुळलेले आहेत, माननीय नवनीत सिंग तुली जी आहेत, त्याचप्रमाणे आमच्या मीनाताई तरारे आहेत, राखीताई मानमटकर आहेत, हे आम्ही 4ही जे कॅन्डिडेट दिले आहे पक्षाने ते एक निवड करून दिलेलं आहे। यांची एक सर्वे केला, त्यांचे कार्य बघितले, मागच्या अनेक वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्य करून राहिलो आहे। आमची सत्ता नसताना, म्हणजे आमचे एकही नगरसेवक या प्रभागात नसताना, आमच्या उत्तर नागपुरात आमदार नसताना आम्ही जेवढे कार्य आणले, आजही आम्ही आमच्या प्रभागासाठी नाहीत कमीत कमी 3.5 करोडच्या वर कार्य आणलेलं आहे। त्यात वर्क ऑर्डर थांबल्याच्या कारणानं ते आम्ही त्याचं भूमिपूजन करू शकलो नाही, पण भविष्यात आम्ही जसा चुनावचा रिझल्ट लागतो त्याच्यानंतर आम्ही त्या कार्याला पुरेपूर सामोर वाढवू हे आश्वासन देतो आणि माझ्या शब्दाला धन्यवाद। ताई काय बोलाल तुम्ही? सर्वात पहिले तर मी सर्वांना नमस्कार करते। मी प्रभाग 7 मीना संजय तरारे आणि सर्वसाधारणमधून मला उमेदवारी मिळाली आहे आणि माझं एकच लक्ष आहे की आपल्या प्रभागामध्ये खूप साऱ्या समस्या आहे, गटर लाईनच्या समस्या, दूषित पाण्याच्या समस्या आणि थोडा रोडचं पण कामाचं थोडा अडथळा आहे की ते आम्हाला करायचे आहे। जोपर्यंत आम्ही नगरसेवक बनणार नाही तोपर्यंत आम्ही हे काम करू शकत नाही। याआधी आम्ही भरपूर कामं केलेले आहे। प्रभाग 7मध्ये भरपूर समस्या आहे कारण इथे नगरसेवक नाही आहे, आमदार नाही आहे, त्यामुळे आम्ही एकच लक्ष पकडला की जोपर्यंत आपण नगरसेवक निवडून येत नाही, आपल्याला सर्व महिलांचे आशीर्वाद मिळत नाही, लाडक्या बहिणीचे आशीर्वाद आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत आपण या प्रभागाचा विकास करू शकत नाही। विकास करायचा म्हणजे नुसता आपल्याच प्रभागामध्ये विकास नाही करायचा। हे सर्व आम्ही 4 उमेदवार आहे, हे 4ही उमेदवार म्हणून सर्वीकडे आम्ही पूर्ण जेवढा आपला प्रभाग आहे 7पर्यंत तिथे आम्ही सर्व कामं करू, जनतेच्या म्हणण्यानुसार आम्ही कामं करू, त्यांच्या म्हणण्यानुसारच आम्ही वागू। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आमच्या वस्तीमध्ये बाळाभाऊ पेठमध्ये दूषित पाण्याचा खूप वर्षापासून समस्या आहे, म्हणजे खूप दूषित पाणी येते, गटर लाईनची समस्या आहे, ती समस्या आम्ही दूर करू। एवढेच बोलू। तुम्ही सुद्धा उभे आहात, काय बोलाल तुम्ही?
जय भीम। मैं राखी संदीप मानवटकर और मैं बस यही करना चाहती हूँ कि हमें ये टिकट जो मिली बहुत विश्वास के साथ मिली है, इसके लिए मैं माननीय पदाधिकारी हमारे भारतीय जनता पार्टी का बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगी। हम अध्यक्ष पद पे रहने के बावजूद भी हमने बहुत सारे काम किए हैं, बस हम थोड़ा सा मार खा जाते थे कि हमारे पास हमारा आमदार और नगर सेवक नहीं है। फिर भी हमारे जो खासदार और हमारे जो आमदार है, इनकी निधि से हमने न्यू इंदौरा बस्ती में बहुत सारे काम किए हैं। जैतवन बुद्ध विहार में माननीय प्रवीण जी दटके, इनकी 25 लाख की निधि से मैंने उनका सौंदर्यीकरण किया है। माननीय खासदार नितिन जी गडकरी, इनके माध्यम से मैंने 10-10 लाख के 2 मीन्स निधि से सीवर लाइन का भी काम किया है। और महारोजगार मेड़ावा में मैंने ऐसे 10 लोगों को माननीय देवेंद्र जी, इनके तरह डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर दिला के जॉब पे लगाया है। साराक्षी नेत्रालय से आंखों के ऑपरेशंस कराए हैं, बहुत सारी चीज़ें कराई है और आगे भी करते रहेंगे। बट समस्या यही आती है कि कहीं ना कहीं हम इसलिए चुकते हैं कि हम अपना फंड नहीं लगा सकते, हमें इधर उधर जाना पड़ता है। अगर हमारी बस्ती ने हमारा सपोर्ट किया, सारी चीज़ें हमारी की, तो हम निश्चिंत ही नगर सेवक बनेंगे और आगे इधर उधर ना जाते हुए अपने ही दौरे से अपना काम करेंगे। ऐसी में इसीलिए कि हम अध्यक्ष रहकर भी काम कर रहे थे, लेकिन उतना नहीं कर पाते थे। तो उन्होंने जब चुन के दिया तो उनके मन मुताबिक जो जो चीज़ है, जैसे अभी हमारे न्यू इंदौरा एरिया में सबसे मेन प्रॉब्लम हमारी है इंदौरा मैदान का विकास, जो बहुत दिनों से रुका हुआ है। हम चाहते हैं कि उसे छोटा दयानंद पार्क बनाए, लेकिन कहीं ना कुछ प्रॉब्लम आती है। लेकिन थोड़ा सा हमें ऐसा लगता है कि सरकार हमारी है तो सारी चीज़ें हो जाएगी। हमारे बहुत सारे वयस्कर लोग ऐसे हैं जिनको मॉर्निंग वॉक, योगा, बच्चों को खेलने के लिए जगह नहीं है, इसीलिए मैं चाहती हूँ कि उस पर ज़्यादा ध्यान दिया जाए। भाऊ, मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार? मतदारांना आमचं हेच आव्हान आहे की व्यक्ती ओळखा. कसा आहे हा चुनाव काही जसा पक्षाच्या नाही, पक्ष नाही पाहावं लागत. फक्त इथं कसं आहे की तुमच्या घरी तुमच्या गटर कोण साफ करेल, तुमच्यामध्ये किती मॅच्युरिटी आहे, तुम्ही कोणत्या व्यक्तीसोबत काय नाही करू शकता, हे सर्व ओळखूनच जनतेनं आपलं मतदान करावं. आणि माझं मत असं आहे की जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही भाजपचे नगरसेवक निवडून द्याल, तेवढ्या जास्त प्रमाणात आमच्या प्रभागांचे, आमच्या नागपूर शहराचे डेव्हलपमेंट जास्तीत जास्त होऊ शकते. कारण की मागच्या 10 वर्षापासून आम्ही पाहून राहिलो, 10 ते 11 वर्ष झाले भारतीय जनता पार्टी सत्ता केंद्रातही आहे आणि राज्यातही आहे. तर त्यामुळे जे आज डेव्हलपमेंट आजच्या पेक्षा 10 वर्षा अगोदरचे नागपूर आणि आजच्या नागपुरात बाहेरगावून कोणी व्यक्ती आला इथे, तर तो ओळखू नाही शकत की मी कोणत्या गल्लीतून जाऊ आणि कोणत्या रोडाने जाऊ म्हणून. म्हणून माझे म्हणणं हेच आहे की नागरिकांनी एकच आव्हान आहे नागरिकांना की आपण व्यक्ती ओळखा, त्याची मॅच्युरिटी ओळखा, त्याची समजदारी ओळखा, तो काम करण्यात सक्षम आहे की नाही हे ओळखा. असं नाही की बा कोणी आलं आणि त्याला वोट करून दिला, हा माझे नातेवाईक आहे, माझे मित्र आहे, तेवढ्यापर्यंत सीमित नाही राहायचं आहे आम्हाला. क्या कहोगे तुली साहब, क्या मतदाताओं को क्या आह्वान करेंगे आप? आह्वान यही करेंगे कि आप देखिए कि इजीली जो फंड्स आते हैं, जैसे हमको बहुत तकलीफ़ आती है कि बार बार हमको कोई MLC से फंड से लाना पड़ता है, DPD से लाना पड़ता है, जाना पड़ता है. इसी अगर हम पूरे प्रभाग में यहाँ चुन के आते हैं, जैसे हम लोग कॉरपोरेशन में भी हैं, लेकिन हमारे उत्तर नागपुर से कम लोग चुन के गए थे. इस बार हमारा लग रहा है कि हम लोग अच्छे चुन के जाएंगे. और ये बोलना चाहूँगा कि अगर जैसा प्रवीण भाऊ ने बताया है कि महाराष्ट्र में भी सरकार अपनी है, दिल्ली में भी सरकार अपनी है, और उत्तर नागपुर में अगर विकास चाहिए तो यहाँ नगर सेवक ज़्यादा से ज़्यादा चुन के लाने चाहिए, यही आह्वान करूँगा. बढ़िया, सुपर.